नमस्कार विद्यार्थी मित्र हो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे डिअर राम सर. तर कालपासून आपण आपल्या अध्ययन या चॅप्टर विषयी आपण माहिती पाहतोय आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे व्हिडिओ जे आहेत सॉरी कमेंट जे आहेत त्या कमेंट्स आपण पाहिलेल्या आहेत आणि त्या कमेंटच्या आधारावरच आपण आज ठरवलेलं आहे की आज पुढचा पार्ट जो आहे तो आपण विद्यार्थ्यांसाठी घेऊन येत आहोत. तर विद्यार्थी मित्र हो, कालपासून आपण सुरुवातीचा टप्पा, प्रगतीचा टप्पा, पठारावस्था, अंतिम प्रगतीचा टप्पा आणि शारीरिक परिसीमा इथपर्यंत आपण पोहोचलो आहे. लर्निंग कर्व मध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. आज आपल्याला ह्या प्रत्येक शब्दांची फोड करून पाहायचं आहे की नेमकं सुरुवातीचा टप्पा म्हणजे काय, प्रगतीचा टप्पा म्हणजे काय, पठारावस्था म्हणजे काय, त्याचा परिणाम आपल्या जीवनावर काय होतो, अंतिम प्रगतीचा टप्पा म्हणजे तरी नेमकं काय आणि शारीरिक परिसीमा म्हणजे काय. चला तर पाहूया आपण एक एक प्रकार याच्यामधला. तर सुरुवातीचा टप्पा आहे तो काय असतो पहा, लक्ष द्या. ज्यावेळेस आपण कोणतेही कौशल्य आत्मसात करत असतो, कुठलंही कौशल्य जर का आपण आत्मसात करायला लागलो किंवा संपादन करायला लागलो, तर सुरुवातीचा जो काय प्रगतीचा वेग असतो तो फार मंद असतो. याचा अर्थ काय रे, म्हणजे याचा अर्थ काय, ज्यावेळेस आपण कुठलंही काम करायला लागतो तर आपल्याला झटपट प्रगती हवी असते, परंतु तशी प्रगती आपल्याला मिळत नाही. जसं की समजा एखाद्याने जर प्रावीण्य मिळवायचं ठरवलं कुस्तीमध्ये, तर पहिल्याच एक दोन फडामध्ये गेला, तिथं कुस्त्या करत राहिला तर तिथंच त्याला त्या सगळ्या गोष्टी भेटतील अशातला भाग नाही. तिथं सगळ्या ज्या काही संपादन करण्याचा जो काही काळ आहे तो काळ त्याला जास्त लागणार आहे. प्रगतीचा वेग जो आहे तो वेग तिथं मंद असणार आहे आणि अशी प्रगती जी आहे ती प्रगतीचा मंद वेग असलेला सुरुवातीचा टप्पा आहे. टीईटीच्या परीक्षेमध्ये येऊ शकतो तुम्हाला, सुरुवातीच्या टप्प्यामध्ये कशाचा वेग मंद असतो, तर आपण काय लक्षात ठेवायचं आहे, आपल्या प्रगतीचा वेग जो आहे तो एक मंद असतो आपल्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये. त्याच्यानंतरचा जो काही टप्पा आहे तो टप्पा आपण पाहणार आहे. कुठला टप्पा आहे पुढचा, प्रगतीचा टप्पा आहे. म्हणजे सुरुवातीचा टप्पा पार केल्याच्या नंतर आपला जो दुसरा टप्पा येतोय त्या टप्प्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की तिथं मूलभूत गोष्टी जलद शिकण्यावर कामाची गती जलद होते. आता पहा, लक्षात द्या, सुरुवातीच्या टप्प्यामध्ये मूलभूत गोष्टी ज्या आहेत त्या आपण शिकून घेतलेल्या असतात आणि मूलभूत गोष्टी शिकल्याच्या नंतर आपल्या कामाची गती जी आहे ती नंतर काय होते, जलद होते. म्हणजे गती आपली वाढत चालते. आता गती कधी वाढणार आहे, ज्यावेळेस आपल्याला पहिल्या गोष्टी माहिती असतील, सुरुवातीच्या गोष्टी आपण शिकून घेतल्या असतील. म्हणजे जर का आपल्याला आ इ ह्या गोष्टी जर येत नसतील, आपल्या बाराखडीच येत नसेल, तर आपल्याला वाचता येणार नाही, आपल्याला लिहिता येणार नाही. म्हणजे आपण सुरुवातीचा टप्पा जो आहे तो आपला बाराखडीचा जर का शिकून घेतला तरच आपल्याला पुढच्या गोष्टी येणार आहेत. म्हणजे आपला प्रगतीचा टप्पा सुरू झालेला आहे. मग प्रगतीचा टप्पा सुरू झाला असेल तिथं आपण वेग जो आहे तो आपला वाढवला पाहिजे, अनेक प्रयत्न केले पाहिजेत आणि अनेक प्रयत्नातून ते आपण साध्य केलं पाहिजे की आपल्याला यश मिळणार आहे. त्याच्यानंतर पुढचा जो काही टप्पा आहे, तर आता आपण सुरू करणार आहोत पठारावस्था. पठारावस्था म्हणजे काय आहे की प्रयत्न चालू असतात मात्र प्रगती खुंटलेली असते. म्हणजे ज्यावेळेस आपण प्रयत्न तर करत असतो परंतु आपली प्रगती मात्र खुंटलेली असते. आपण प्रयत्न भरपूर करतोय परंतु आपल्याला यश मात्र भेटत नाही, त्यावेळेस आपण पठारावस्थेमध्ये आहोत असं म्हणायला हरकत नाही. आता महत्वाची गोष्ट ही आहे की पठारावस्था नेमकी येते कशामुळं, तर पठारावस्था फक्त मानवाच्या थकव्यामुळे येते, कंटाळा केल्यामुळे येते किंवा प्रेरकांची तीव्रता कमी केल्यामुळे होते, कमी झाल्यामुळे होते. अभिरुची म्हणजे आपली आवड जी आहे ती जर का कमी झाली तर आपल्याला पठारावस्था येते. समजा एखाद्याने नवीन नवीन पियानो शिकायला सुरुवात केली किंवा हार्मोनियम शिकवायला सुरुवात केली, त्याची प्रेरणा एकदम उच्च दर्जाची असते त्या टायमाला आणि त्या टायमाला तो प्रयत्नही करत असतो, सारेगम पद्धतीने वाजवायला शिकतो आणि पुन्हा नंतर मात्र ज्यावेळेस त्याला राग वगैरे शिकायचे असतात त्यावेळेस त्याच्यामध्ये काय होते, थकवा येतो, कधी कधी कंटाळा येतो आणि असा थकवा कंटाळा आला की त्यामुळे प्रेरणा सुद्धा काय होते रे, कमी होत चालते. प्रेरकांची तीव्रता सुद्धा कमी होते आणि हळूहळू त्याच्यामुळं अभिरुची सुद्धा कमी होते. अभिरुची म्हणजे काय रे, आवड. म्हणजे ज्या गोष्टीसाठी आपण सुरुवात केली होती ती गोष्टच आपल्यामधून जर का निघून गेली, म्हणजे आवडच आपल्यामधून जर का निघून गेली तर आपल्याला ती गोष्ट करण्यासाठी कुठल्याही पद्धतीने प्रेरणा जी आहे ती राहणार नाही, अभिरुची राहणार नाही आणि त्यामुळं पठारावस्था निर्माण होते. बरं, पठारावस्था निर्माण होणं हे योग्य आहे का, योग्य आहे, तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये पठारावस्था कुठल्या ना कुठल्या क्षेत्रामध्ये निर्माण होत असते. परंतु या पठारावस्थाला बाजूला सारायचं असतं आणि आपले जे काही ध्येय आहे ते गाठण्यासाठी प्रयत्न करायचा असतात. तर असं ध्येय जे आहे ते गाठण्यासाठी आपण प्रयत्न करायचे. पहा, हे पठारावस्था निर्माण झाल्याच्या नंतर आपण खूप चांगले असतो परंतु कधी कधी आपल्याला असं वाटतं की नाही, आपल्यामध्ये काहीतरी कमतरता आहे, आपण जे आहे ते ही गोष्ट मिळवू शकत नाहीत. अशी निर्माण झालेली अवस्था म्हणजेच पठारावस्था आहे आणि अशा पठारावस्थेला आपण आपल्या प्रयत्नाने मात केली पाहिजे, त्याच्यावरून आपण पुढे गेलो पाहिजे. आता पठारावस्था झाली त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यात शेवटचा आणि महत्वाचा टप्पा येतो ज्याचं नाव आहे
अंतिम प्रगतीचा टप्पा. म्हणजे सर्वात शेवटी आपण प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याच्या नंतर आपल्याला यश पदरी पडणार असतं आणि ते प्रयत्नांची पराकाष्ठा करणं हे आपलं काम असतं. मग अंतिम प्रगतीचा जो काही टप्पा आहे त्या टप्प्यामध्ये जर का आपण आलो तर आपली प्रगती जी आहे ती प्रगतीचा आपला वेग जो आहे तो उत्कृष्ट असतो. म्हणजे समजा जसं की समजा एखाद्या विद्यार्थ्याने टीईटीची परीक्षा पास करण्यासाठी मागच्या 1-2 महिन्यापासून अभ्यास करायला सुरुवात केली असेल. शेवटच्या टप्प्यामध्ये आल्याच्या नंतर त्याने काय केलं रे, अनेक प्रकारच्या टीईटीच्या ज्या काही पेपर्स आहेत ते पेपर पीवायक्यू ज्याला आपण म्हणू, हे पीवायक्यू त्याने सॉल्व्ह करायला सुरुवात केली. हळूहळू त्याचा जो काही अभ्यास आहे तो अभ्यास वाढत चालला आणि अशा वेळेस त्याचा जो काही वेग आहे तो सुद्धा उत्कृष्ट असतो. म्हणजे हा अंतिम प्रगतीच्या टप्प्यामध्ये असतो. मग असे अंतिम प्रगतीचा जो काही टप्पा आहे तो टप्पा त्याने गाठला की शेवटी त्याला यश पण मिळतं. आता कधी कधी काही व्यक्ती जे आहेत त्या अंतिम प्रगतीचा टप्पा सुद्धा गाठतात, परंतु ते यशाच्या उंच शिखरापर्यंत जाऊ शकत नाहीत. जसं की समजा हा व्यक्ती आहे जो काय करतोय, कॅच करतोय, परंतु जर का समजा त्याच्या हातातून ती कॅच सुटली असते, प्रयत्नांची पराकाष्ठा तर केली आहे, त्याचबरोबर अंतिम प्रगतीचा टप्पा सुद्धा ह्याच्या हातामध्ये आहे, परंतु जर का कॅच सुटली तर मग ती कॅच घेण्यासाठी घेतलेले सगळे परिश्रम जे आहेत ते शून्य आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. मग अशी अंतिम प्रगतीचा टप्पा आहे तो, ज्या टप्प्यामध्ये काही व्यक्ती जे आहेत ते उंच शिखरावर जातात आणि काही व्यक्ती जे आहेत ते पुन्हा नंतर एक शून्यापासून सुरुवात करायला सुरू होतात. आता महत्वाची गोष्ट आहे की प्रगती वारंवार करून सुद्धा, पठारावस्था पार करून सुद्धा, अंतिम प्रगतीचा टप्पा पार करून सुद्धा कधी कधी आपल्या हातामध्ये निराशाच भेटते. आणि अशी निराशा म्हणजे काय की त्याच्यानंतर आपण काम करू शकत नाही. कधी वारंवार जर का आपण एखादी परीक्षा नापास होत असू तर आपल्या शरीरामध्ये ती तीव्रताच राहत नाही किंवा तो अभ्यास करण्याची जी काही उत्सुकता आहे तीच राहत नाही. आणि जेणेकरून आपण काय करतो, आपल्या शरीराची परिसीमा गाठतो. शरीराची परिसीमा म्हणजे काय की ज्यामध्ये ठराविक मर्यादेनंतर शिकणाऱ्याने कितीही प्रयत्न केले तरी अधिक प्रगती होऊ शकत नाही. याला शारीरिक परिसीमा असे म्हणतात. काय म्हणतात त्याला? शारीरिक परिसीमा. म्हणजे अशी एक परिसीमा की ज्याच्यामध्ये आपण एकदा का अभ्यास करायला सुरुवात केली, शेवटच्या प्रयत्नापर्यंत अभ्यास केला, परंतु ते आपल्या काय डोक्यामध्ये घुसणच. मग त्यावेळेस आपण आपल्या शरीराची ती काय आहे, आपली पराकाष्ठा आहे, परिसीमा आहे, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊ शकत नाही. आता हे सार्वजनिक पद्धतीने आपण जर का पाहिलं तर टंकलेखन जे आहे त्या टंकलेखनाची 120 एवढी स्पीड एखाद्याने जर का ग्राह्य करून घेतली, 120 एवढी स्पीड त्याला मिळाली, तर त्याच्यानंतर पुढे त्याचे बोट जे आहे ते तेवढ्या फास्टली किंवा तेवढ्या अॅक्युरेटली ते तिथं जाणार नाहीत. म्हणजे त्याची जी काय अंतिम प्रगतीचा जो टप्पा होता त्याने पार केला, परंतु शारीरिक परिसीमा मात्र तो पार करू शकत नाही. किंवा वाद्य वाजवणे यामधील शारीरिक परिसीमा गाठणे कठीण असते. टंकलेखन करताना सुद्धा आपले जे काही बोट आहेत ते व्यवस्थित त्याच ठिकाणी पोहोचले पाहिजेत. एखादं वाद्य वाजवताना आपल्याला तशाच पद्धतीने ते वाजवता आलं पाहिजे, बरोबर नाही. या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्याला आपण शारीरिक परिसीमा असं म्हणतो. आणि ही शारीरिक परिसीमा जर का गाठली आपण तर आपण मात्र कधीही उंच शिखरावर जाऊ शकत नाही, यश आपल्याला मिळू शकत नाही. जसं की हा व्यक्ती आहे जो की त्याच्या पद्धतीने तो प्रयत्न करत आहे, कीबोर्डचे जे काही बटन आहेत ते दाबण्याचा प्रयत्न करतोय, परंतु ह्याच्या फास्ट तो करू शकत नाही. चला, त्याच्यानंतर आता महत्वाचा टॉपिक सुरू होतोय तो म्हणजे काय रे, अध्ययन संक्रमण, ज्याला आपण ट्रान्सफर ऑफ लर्निंग असं म्हणतो. ट्रान्सफर ऑफ लर्निंग, लर्निंगचं आपल्याला ट्रान्सफर करायचं म्हणजे काय रे, कधी कधी एखाद्या परिस्थितीमध्ये जी काही गोष्ट शिकलेलो असतो आपण त्याचा उपयोग जो आहे की दुसऱ्या ठिकाणी होतो. कधी कधी एखादी गोष्ट शिकलोय त्याचा उपयोग दुसऱ्या ठिकाणी होतच नाही. कधी कधी एखादी गोष्ट शिकलोय त्याचा परिणाम दुसऱ्या गोष्टीवर ऋणात्मक होतो, आपण त्याच्यामुळे गोत्यात येऊ शकतो. अशा गोष्टी ज्या असतात त्याला आपण अध्ययन ट्रान्सफर किंवा संक्रमण असं म्हणतो, म्हणजे ट्रान्सफर ऑफ लर्निंग असं म्हणतो. आता ट्रान्सफर ऑफ लर्निंग जे आहे हे आपल्याला पाहायचं की नेमकी कुठल्या कुठल्या प्रकारचे ट्रान्सफर ऑफ लर्निंग आपल्याला पाहायला भेटतील. तर आता पहा, लक्षात द्या, हे अशा पद्धतीने आपण लर्निंगचं जे आहे ते ट्रान्सफर करू शकतो. एका गोष्टीकडून दुसऱ्या गोष्टीकडे आपण ते जाऊ शकतो. आता अध्ययनाच्या ज्यावेळेस आपण ट्रान्सफर पाहणार आहेत किंवा त्याचं संक्रमण पाहणार आहे तर अध्ययनाचे 3 संक्रमणाचे प्रकार आहेत. तर ते 3 संक्रमणाचे प्रकार आपल्याला पाहायचे. कुठले कुठले 3 संक्रमणाचे प्रकार आहेत? तर सर्वात प्रथम जे काही संक्रमणाचा प्रकार आहे तो प्रकार आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे काय रे, धन संक्रमण. त्याच्यानंतर आहे ऋण संक्रमण आणि नंतर आहे शून्य संक्रमण. धन संक्रमण म्हणजे काय, ज्याच्यामध्ये पॉझिटिव्ह टाईप ऑफ लर्निंग होत असते किंवा पॉझिटिव्ह ट्रान्सफर ऑफ लर्निंग होत असते. म्हणजे काय, एखाद्या गोष्टीचा परिणाम जो आहे तो दुसऱ्या गोष्टीवर चांगला होतो, त्याला म्हणायचं धन संक्रमण. थोडक्यात ही त्याची डेफिनेशन झाली. ऋण संक्रमण म्हणजे काय, एखाद्या गोष्टीचा परिणाम जो आहे तो दुसऱ्या गोष्टीवर वाईट होतो, त्याला म्हणायचं काय, ऋण संक्रमण. आणि शून्य संक्रमण म्हणजे काय, ज्याचा कुठल्याही परिणाम दुसऱ्या इतर गोष्टीमध्ये होणार नाही, त्याला आपण शून्य संक्रमण असं म्हणतो. तर ह्या संक्रमणाच्या विविध पायऱ्या आहेत किंवा टप्पे आहेत किंवा प्रकार आहेत असं म्हणायला काय अडचण नाही. चला, त्याच्यानंतर आपण धन संक्रमण पाहणार आहोत. धन संक्रमण म्हणजे काय,
एका परिस्थितीतील अध्ययनाचा दुसऱ्या परिस्थितीतील अध्ययनात अनुकूल परिणाम होत असेल तर एका विषयाच्या अध्ययनाची दुसऱ्या विषयाच्या अध्ययनास मदत होत असेल तर अशा संक्रमणास धनसंक्रमण असं म्हणतो. म्हणजे एक गोष्ट शिकताना दुसऱ्या गोष्टीमध्ये त्याचा परिणाम चांगला होतोय आपल्याला पाहायला भेटतोय, त्याला आपण म्हणतो धनसंक्रमण. जसं की उदाहरण काय देता येईल तुम्हाला, आपण समजा जर का स्टाफ सिलेक्शन नावाच्या परीक्षेची तयारी केली किंवा कुठल्याही स्टाफ सिलेक्शनच्या ज्या काही परीक्षा आहेत, SSC ज्याला आपण असं म्हणू, कुठल्या परीक्षा आहेत, जसं की समजा SSCच्या परीक्षा जेवढ्या आहेत, SSCच्या जेवढ्या काही परीक्षा आहेत, त्या सगळ्या परीक्षा ज्या आहेत त्या सगळ्या परीक्षेद्वारे आपल्याला काय लक्षात येतं, त्याच्यामध्ये रिझनिंग नावाचा एक टॉपिक आहे, म्हणजे रिझनिंग नावाचा एक पूर्णपणे विषयच आहे. त्याचबरोबर मॅथमॅटिक्स आहे, त्याचबरोबर GK आहे, त्याचबरोबर कुठली तरी एखादी लँग्वेज आहे. आता याचा वापर जो आहे तो जर का आपण TET साठी तयार करत असू, TET साठी जर का समजा प्रयत्न करत असू, ज्याने कोणी ह्या स्टाफ सिलेक्शनचा अभ्यास केला त्याला TET जी आहे ती इझिली मिळणार आहे, किंवा ज्याने कोणी UPSCचा अभ्यास केलेला आहे त्याला MPSC जी आहे ते डिस्क्रिप्टिव्ह टाईप जी झालेली आहे, आता जी महाराष्ट्र शासनाने आता डिस्क्रिप्टिव्ह करण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा डिस्क्रिप्टिव्ह करणार आहे, तर त्याचा पुरेपूर फायदा जो आहे तो इकडे MPSC वाल्या विद्यार्थ्यांना होणार आहे. किंवा एखाद्या व्यक्तीने जर का सरळ सेवेचा फॉर्म भरायला सुरुवात केली तर सरळ सेवेमध्ये जेवढ्या काही वॅकन्सी असतात त्या सगळ्या वॅकन्सीला काय लागतं, मराठी, गणित, त्याचबरोबर रिझनिंग असेल, त्याचबरोबर इंग्लिश असेल, असे 4 मूलभूत जे काही हे आहेत विषय आहेत ते विषय असणं फार गरजेचं आहे. तर असे जे काही विषय आहेत ते धनसंक्रमण करणारे आहेत. कसे आहेत ते धनसंक्रमण, म्हणजे त्याचा उपयोग जो आहे सरळ सेवेमध्ये जो अभ्यास केला तो दुसऱ्या कुठल्या तरी एखाद्या विभागामध्ये उपयोगाला येऊ शकतो, MPSC मध्ये जो अभ्यास केला तो UPSC मध्ये येऊ शकतो. म्हणजे असं जे काय आहे त्याला आपण धनसंक्रमण असं म्हणतो. मग हे धनसंक्रमण जे आहे ते धनसंक्रमण आपल्याला पाहायला भेटतं. दुसरं जे आहे ते आहे ऋणसंक्रमण. ऋणसंक्रमण म्हणजे काय, एखाद्या गोष्टीचा अभ्यास दुसऱ्या गोष्टीमध्ये उपयोगाला येणार नाही. जसं की काय आहे, एखाद्या परिस्थितीतील अध्ययनाचा दुसऱ्या परिस्थितीत करावयाच्या अध्ययनावर विपरीत परिणाम होतो. विपरीत म्हणजे काय रे, उलटा परिणाम होतो. चांगला होण्याच्या ऐवजी विपरीत काहीतरी परिणाम होणार आहे, त्याला आपण काय म्हणणार आहे, ऋणसंक्रमण असं म्हणणार आहोत. जसं की उदाहरणार्थामध्ये हिंदी व्याकरण आणि मराठी व्याकरण हे दोन्ही जर का आपण शिकायला लागलो एकाच वेळेस तर आपल्याला मात्र ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये हिंदी व्याकरणामध्ये आणि मराठी व्याकरणामध्ये बरंचसं कन्फ्युजन झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्या दोन्ही गोष्टीमध्ये आपल्याला साम्यता ठेवता येणार नाही, तिथे आपल्याला ऋणसंक्रमण होते. काय होते सांगा, ऋणसंक्रमण. आता ऋणसंक्रमण झाल्याच्या नंतर आपल्याला महत्वाचा टप्पा आहे, तो कुठला टप्पा आहे, शून्य संक्रमण. शून्य संक्रमण म्हणजे काय, तर असं संक्रमण की ज्याच्यामध्ये एका विषयाचा अभ्यास जर केला तर दुसऱ्या विषयामध्ये त्याचा काही परिणाम होणार नाही. जसं की उदाहरण काय सांगितलं पहा, लक्ष द्या. गाण्याचे कौशल्य जर का एखादा व्यक्ती शिकत असेल, एखादा व्यक्ती गायन काम शिकत असेल तर त्याला पोहण्याचं जे काही कौशल्य आहे ते शिकण्यासाठी कोणताच अडथळा नाही. म्हणजे तो व्यक्ती गाण्याचं पण काम शिकू शकतो किंवा गायन पण शिकू शकतो आणि पोहणे जे आहे ती सुद्धा कला आत्मसात करू शकतो. म्हणजे अशा दोन्ही गोष्टी शिकत असताना कुठल्याही पद्धतीने त्याच्यामध्ये अडथळा येणार नाही. त्याला आपण शून्य संक्रमण असं म्हणतो. डेफिनेशन जे आहे ते डेफिनेशन लिहून घेत चला, कारण की TET पेपर जे आहे, TET पेपर मध्ये सर्वात जास्त तुम्हाला विचारल्या जाणाऱ्या ज्या आहेत त्यामध्ये डेफिनेशन्स आहेत. काय आहेत, डेफिनेशन्स. म्हणून ह्या डेफिनेशन ज्या आहेत त्या डेफिनेशन्स तुम्ही सर्वात जास्त पाठ केल्या पाहिजेत, त्या ओळखल्या पाहिजेत की त्या डेफिनेशन कशाच्या आहेत. जास्त करून तुम्हाला डेफिनेशन कुठल्या विचारल्या जातात, ज्या एखाद्या शास्त्रज्ञाने दिलेल्या असतील, मानसशास्त्रज्ञाने ज्या दिलेल्या डेफिनेशन आहेत त्या तुम्ही वेळोवेळी तुमच्या वहीमध्ये नोंदवल्या पाहिजेत. त्याच्यानंतर आपण पुढे जाणार आहोत. शून्य संक्रमण झालं आपलं. पुढचा जो काही भाग आहे, जसं की हे आहे शून्य संक्रमणाचा भाग आहे. लक्षात घ्या, हे गायन काम करते आणि हा समजा पोहण्याचं काम करते, तर पोहणे आणि गायन काम करणे याच्यामध्ये कसल्याही पद्धतीने काही अडथळा नाही. म्हणजे हे शून्य संक्रमणाचं उदाहरण आहे. आता आपल्या महत्वाच्या ह्या तीन चार गोष्टी येणार आहेत, त्यापैकी आपण आज 2 घेऊ. राहिलेल्या ज्या 2 आहेत त्या आपण नंतरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये घेणार आहोत. तर आता पहा, लक्षात द्या, अध्ययन संक्रमणाच्या विविध उपपत्ती. आता उपपत्ती म्हणजे काय आहेत, ज्या की शास्त्रज्ञाने घालून गेलेल्या गोष्टी आहेत, त्या थेऱ्या आहेत थोडक्यात, असं म्हणायला काय हरकत नाही. अध्ययन संक्रमण होते, परंतु संक्रमण होत असताना त्या कशा पद्धतीने होतात, संक्रमित कसं काय होतात, ट्रान्सफर कशा होतात, त्या आपल्याला या वेगवेगळ्या उपपत्तीद्वारे शिकवता येतात. त्यापैकी पहिली आहे शक्तिवादी उपपत्ती, त्याच्यानंतर आहे समान घटक उपपत्ती, त्याच्यानंतर आहे सामान्यीकरण उपपत्ती, त्याचबरोबर आहे बँगले यांनी मांडलेली उपपत्ती. अशा 4 उपपत्त्या ज्या आहेत त्या आपल्याला शिकायच्या आहेत त्याच्यामध्ये. आता सर्वात महत्वाची गोष्ट, सर्वात पहिली जी काय आहे ती आपण पाहू. राहिलेल्या ज्या काही 2 आहेत, शेवटच्या 2 आहेत त्या आपण उद्याच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत.
चला पहिली पाहूया आपण, ज्याचं नाव आहे शक्तिवादी उपपत्ती. काय आहे शक्तिवादी उपपत्ती, लक्ष द्या. जेम्स लॉक, आता महत्वाची गोष्ट आहे, ही नेमकी कुणी मांडली आपल्याला हे कळायला पाहिजे की ह्यांनी मांडलेली आहे, ज्यांचं नाव आहे जेम्स लॉक. हे तुमच्या वहीमध्ये नोंदवून ठेवा. यांनी ही उपपत्ती मांडली आणि त्यांनी काय सांगितलं, गणित असेल, व्याकरण असेल, तर्कशास्त्र असेल, भाषाशास्त्र असेल, या विषयाच्या अध्ययनाने विविध मानसिक शक्तींचा विकास होऊन त्यांना वळण लागते. आता पहा, लक्ष द्या. गणितामध्ये आपल्याला काय शिकवतात, आपले जे काही आकडेमोड आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला गणितामध्ये शिकवल्या जातात. त्याचबरोबर व्याकरणामध्ये आपल्याला शुद्ध भाषा कशी वापरायची हे शिकवलं जातं. तर्कशास्त्रामध्ये आपण तर्क कसं लावायचं हे शिकवलं जातं. भाषाशास्त्र असतात, त्यामध्ये भाषा विषयांविषयी माहिती दिलेली असते. तर ह्या ज्या काही भाषेविषयी असतील त्याच्यामुळे आपल्याला आपल्या शक्तींचा विकास होऊन त्यांना एक वळण प्राप्त होतं. आपली जी काही मानसिक शक्ती आहे त्याला एक विकास होणार आहे त्याचा, आणि त्याला एक वळण प्राप्त होतं. असं जर काही वळण प्राप्त झालेलं आहे, मनशक्तीच्या त्या क्षमतेच्या इतर कुठल्याही क्षेत्रात व इतर कोणत्याही विषयाच्या अध्ययनासाठी उपयोग होतो. आता पहा, साधी सोपी गोष्ट आहे. जर का आपण बाजारामध्ये गेलो आणि बाजारामध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला जर काही आकडेमोड करायची गरज पडली तर आपण गणिताचा वापर करणार आहोत. जर आपल्याला कुणाला शुद्ध भाषेमध्ये बोलायचं आहे किंवा प्रेमळ भाषेमध्ये बोलायचं तर आपण व्याकरणाचा अभ्यास करणार आहोत. आपल्याला एखादा तर्क मांडायचा असेल तर तर्कशास्त्राचा अभ्यास करणार आहोत. म्हणजे शक्तिवादी उत्पत्ती काय सांगते, उपपत्ती काय सांगते आपल्याला, की या सगळ्या गोष्टींचा वापर जो आहे तो आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये होणार आहे. आपली मानसिक जो काही विकास आहे, आपल्या मानसिक विकासाची जी काही शक्ती आहे ती प्रबळ होत चालणार आहे. उदाहरणार्थ याच्यामध्ये काय सांगितलं, व्यायामामुळे स्नायू एकदा बळकट झाले की धावणे, उडी मारणे, झाडावर चढणे यांसारखी शारीरिक कामे करणे सोपे जाते. म्हणजे काय, जर का व्यायाम आपण नियमित करत असू तर आपले स्नायू बळकट होतात आणि त्या स्नायूंवर आधारित जर काही काम काही असतील तर ते आपण इझिली करू शकतो. म्हणजे ही एक शक्तिवादी उपपत्ती जी आहे ती आपल्याला लक्षात येते ह्याच्यातून. शक्तिवादी उपपत्ती लक्षात ठेवा, कोणी मांडलेली आहे, जेम्स लॉक यांनी मांडलेली आहे. तर हे नाव लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर पुढे पहा, पुढची जी काही उपपत्ती आहे ती पुढची उपपत्ती कुठली आहे, जसं की हे पहा, लक्ष द्या. याच्यामध्ये जर का ह्या व्यक्तीने व्यायाम केला तर तो उड्या मारू शकतो, चालू शकतो, फिरू शकतो, कसाही राहू शकतो, बरोबर आहे. त्याचबरोबर समान घटक उपपत्ती म्हणजे काय, समान घटक म्हणजे काय, आता पहा, लक्ष द्या. थॉर्नडाईक यांनी मांडलेली ही उपपत्ती आहे. कुणी मांडली असा जर का प्रश्न विचारला तुम्हाला तर तो प्रश्न काय आहे, त्याचं उत्तर काय आहे, थॉर्नडाईक यांनी मांडलेली ही उपपत्ती आहे. या उपपत्तीनुसार प्रशिक्षण परिस्थिती आणि परीक्षण परिस्थिती, आता पहा, लक्ष द्या, शब्द फार महत्वाचे. प्रशिक्षण परिस्थिती आणि दुसरा आहे परीक्षण परिस्थिती. या दोहोंमध्ये जर काही समान व एकसारखे घटक असतील तर अध्ययन संक्रमण होते. आता पहा, लक्ष द्या. प्रशिक्षणामध्ये जे काही शिकवलं तेच परीक्षण करताना आपल्याला लक्षात येऊ लागलं. जसं की काय, आपल्याला डीएड मध्ये सांगितलं विद्यार्थ्यांमध्ये आपण एकोपा ठेवला पाहिजे, हेट्रोजिनियस ग्रुपिंग केली पाहिजे, होमोजिनियस ग्रुपिंग आपण केली नाही पाहिजे. मग ह्या गोष्टी ज्या आहेत त्यावेळेस आपण प्रशिक्षण घेतलं आणि प्रशिक्षणामधून आपण काय करायला लागलो, आता परीक्षण करायला लागलो. म्हणजे आपण त्याच्या गोष्टीचा वापर करायला लागलो. तर ते वापर जो आहे तो या दोहोंमधलं काय आहे, समान एकसारखे घटक जे आहेत त्या अध्ययनामध्ये संक्रमण करण्यासाठी आपल्याला होतो. म्हणजे प्रशिक्षणामध्ये ज्या गोष्टी शिकलो त्या आपण ऍक्च्युली वापरायला लागलो. त्याचा वापर कशामध्ये होतो, समान घटक उपपत्तीमध्ये होतो. म्हणजे जसं की काय, एखादे वाद्य वाजवणारा जो काही कलावंत असतो तो दुसरेही वाद्य सहजपणे शिकू शकतो. जर का ज्याला हार्मोनियम येते तो पियानो वाजवू शकतो. ज्याला समजा बासुरी येते त्याला अजून दुसऱ्या कुठल्या गोष्टी सहजगतीने जमू शकतात. म्हणजे या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला लक्षात येते की आपली जे काही उपपत्ती आहे त्या उपपत्त्या आपल्याला वेगवेगळ्या पाहायला भेटतात. आता त्याच्यानंतरची जी काही उपपत्ती आहे ते आपण आता उद्याच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. परंतु लक्षात ठेवा, आजपर्यंत जे काही आपण पाहतोय किंवा जे आपण लेक्चर घेणार आहोत ह्या लेक्चरच्या नोट्स ज्या आहेत त्या नोट्स तुम्ही स्वतः काढल्या पाहिजेत. मी तर माझ्या टेलिग्रामच्या चॅनलला ते उपलब्ध करून देईलच, परंतु तुम्ही स्वतः जर का तुमच्या हाताने काढून घेतले असतील त्या नोट्स तर त्याचा फायदा तुम्हाला जास्त होणार आहे. कारण की जर का समजा तुमच्या हाताखालून त्या गेल्या, मी जर का सांगत असेल की ही उत्पत्ती यांनी मांडलेली आहे तर त्यावेळेस तुम्ही ते लिहिणं गरजेचं आहे. आपण काही प्रश्न सुद्धा ह्याच्यामध्ये ऍड करणार आहोत, म्हणजे जेणेकरून पुन्हा त्या टीईटी मध्ये किंवा पाठीमागच्या ज्या काही परीक्षा झाल्या, सीटीईटी नावाची परीक्षा आहे त्याच्यामध्ये जे काही प्रश्न आलेले आहेत ते प्रश्न तुम्हाला अॅक्युरेट कळतील आणि त्या पद्धतीने तुमचा अभ्यास जो आहे तो अजून जास्त स्ट्रॉंग होईल. तर येणाऱ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण तशा पद्धतीचे प्रश्न जे आहेत त्याच्यामध्ये ऍड करून घेणार आहोत. तर पूर्वी आता तुम्हाला फक्त एकच सांगणं आहे की जास्तीत जास्त चॅनल जे आहे ते आपलं इतरांपर्यंत पोहोचवा, कारण की गरजू बरेचसे लोक आहेत आणि त्या व्यक्तींना तुम्ही तिथपर्यंत आपलं चॅनल पोहोचवलं तर त्यांना तो फायदा होणार आहे. तर आज पुरतं एवढंच. उद्या राहिलेला जो काय भाग आहे तो आपण पाहणार आहोत. धन्यवाद.